श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चांगली लोक यांचा मृत्यू लवकर का होतो. तर मित्रांनो, मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही, स्वतः देव सुद्धा नाही. मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ खूप ज्ञानपूर्वक आहे. पूर्वीचे लोक त्यांचं पूर्व आयुष्य म्हणजेच मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे तेवढं पूर्ण जगायचे. म्हणजे पूर्वी लोक 100 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक 70-80 या वयापेक्षा कमी आयुष्य जगतात. आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जी लोक चांगली असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. तुम्ही तर इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलेच असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की असं का घडतं? शेवटी या मागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? तर मित्रांनो, आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकले असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले. जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता. मित्रांनो, अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचे वर्णन केलेले आहे. त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा मृत्यू लवकर का होतो. तर मित्रांनो, श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चित आहे. जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो. हे सुद्धा कटू सत्य आहे. आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी तो जन्माला यायच्या आधीपासूनच निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. मित्रांनो, हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे. जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंतांच्याच घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कोठे आणि कोणासोबत होणार आहे. कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो, पण तुमचा विवाह कोणा दुसऱ्यासोबतच होतो. हे सर्व विधी लिखितच आहे. तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धन संपत्ती, रुपये, पैसा किती असतील. मित्रांनो, मेहनत तर सर्वजणच करतात. श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं. परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च भागू शकेल एवढेच धन कमावू शकतात. कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते, तर कोणाला त्यांचा वाडा, वडिलांची संपत्ती मिळते. मित्रांनो, चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञानी असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो. परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो. परंतु कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करत असतो. देवाने सर्व मनुष्यांना एक सारखेच बनवले आहे. सर्वांची शरीराची रचना ही देखील एक सारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी.
तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. मित्रांनो, 5वी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कोठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. ह्या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि ह्या गोष्टी अटल आहेत. ह्या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही. मित्रांनो, भाग्य बनते ते कर्मापासून. त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या धारावरच आपले भाग्य बनतं. कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणांवरून समजून घेऊया. एक विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रमाणे शिक्षक त्याला गुण देतात. इथे विद्यार्थी एक कर्मणी आहे जो त्याचे कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, आशा करते तुम्हाला या उदाहरणावरून कर्म आणि भाग्यातील फरक हा समजलाच असेल. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये याबद्दल वर्णन करण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळते. काही कर्माची फळे ही त्याच जन्मात मिळतात, परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते. त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याला फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मित्रांनो, मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्माचे फळ देव त्याला देतच असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे, जेणेकरून त्याचे भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्मे केली तर त्या वाईट कर्मामुळे त्याचे भाग्यच वाईट बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास समान असते. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारेच तुम्हाला फळ मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फळे किंवा फुलेच मिळणार आहे आणि जर तुम्ही एखादे काटेरी वृक्ष लावलं तर तुम्हाला त्यापासून त्रास देणारं काटेरी वृक्षच मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असते ते फळ मनुष्याच्या अधोगतीचे, मनुष्याच्या नाशाचे कारण बनते. ते फळ मनुष्याला त्या काठ्याप्रमाणेच टोचत असते आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असते. मित्रांनो, असे म्हणतात की जेवढी चावी मारणार तेवढं ते खेळणं चालणार. देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्याच दिवसांसाठी राहतो. कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा. रुपया, पैसा, धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंका बनवण्यात वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवे, चांगले कर्म करत राहायला हवे, परोपकार, दानधर्म करत राहायला पाहिजे
ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते. चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. तर मित्रांनो, कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने ह्या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळचा असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाला प्रिय असतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादे पाप करावे, ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. मित्रांनो, कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता. तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून तो रात्री झोपला आणि तो सकाळी उठलाच नाही. तो झोपूनच राहिला. अर्थात कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिले, एवढा सोपा मृत्यू दिला. त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास किंवा कोणतेही कष्ट दिले नाही. मित्रांनो, पुराणांमध्ये असे सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षा अधिक असते आणि इतकं त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होतो. मित्रांनो, या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे. म्हणजेच सर्व काही उलटच होत असतं. दाता गरीब असतो, म्हणजे जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो. जो पापी आहे तो दीर्घायू असतो. अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहेत, जे चांगले मनुष्य आहेत ते अल्पायू असतील. अर्थातच चांगली लोके कमी आयुष्य जगतील. मित्रांनो, कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे. जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो, तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म, दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला माणूस होता, याने कधीही कोणालाही त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही, तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतला आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कथांमध्ये ऐकलंच असेल की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतके कठीण दंड देऊ नका. मित्रांनो, हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जेथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते. मित्रांनो, हा मृत्यूलोक असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात. मित्रांनो, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानलं गेलं आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले आहे. पूर्ण सृष्टीमध्ये
मनुष्याचे शरीर एक असे शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मित्रांनो, मोक्षाची प्राप्ती कशी होणार? तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचे पालन करता, ज्याचा कधीही अंत नाही, ज्यामध्ये हे पूर्ण ब्रह्मांड समावलेले आहे, अशा श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्यांचे नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो. भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत. त्यांच्या शरणात जो कोणीही जातो तो या जन्मी मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केले जाऊ शकते. नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा त्याचा मृत्यू होईल. पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल. पुन्हा त्याचा मृत्यू होईल. अर्थचक्र कायमस्वरूपी चालू राहणार. जन्माला आल्यावर त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागणार. अनेक त्रास, संकटे त्याला सहन करावी लागणार. मित्रांनो, हे पृथ्वीलोक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. मित्रांनो, आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतो की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यम लोकात पोहोचतो. परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांच्यासाठी देवदूत येतात. जर कोणी पापी मनुष्य असेल, ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहेत, त्याने अन्य लोकांना खूप संतावले असेल, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते, कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचे फळ त्याच्या पूर्ण जन्मात भोगू शकेल. मित्रांनो, खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते. शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाही. कोणी त्याला पाण्यासाठी सुद्धा विचारत नाही. अंथरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो. उठता येत नाही. शरीर काम करत नाही. अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता येत नाही. आता हे दुःख सहन होत नाही. आता आमच्यावर कृपा करा. आम्हाला मृत्यू द्या. परंतु मित्रांनो, त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही. त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की ह्या व्यक्तीला आता मृत्यूच योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागते. परंतु मित्रांनो, जे पुण्यात्मा असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं, जेणेकरून ते ह्या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील. त्यांचे पुण्यकर्म ते करत राहतील आणि त्यांचे जन्माला येण्याचे उद्देश देखील पूर्ण होतील. त्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आणि मित्रांनो, आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही. परंतु मित्रांनो, देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे. मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणे हे उद्देश नाही, तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे, पुण्य कर्म करावे, दान धर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे. आपल्याला
प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म घेण्यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे. आपण कोण आहोत, आपण ह्या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत. परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो वर्ष ह्या 84 लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत असतो. इकडे तिकडे भटकत असतो. मित्रांनो, मला अशी आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. कृपया खऱ्या भक्ताने कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.